स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाठीखाली साचलेली घाण आणि त्यातून पसरतोय कुजका वास, आजारपणाचं सावट आणि प्रशासनाचं मौन. ही आहे आधुनिक शिक्षणाची नव्या युगातील लाजिरवाणी बाजू. देहू आळंदी रोडवरील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी मोशी समोरील वास्तविक परिस्थिती, जी स्वच्छ भारतच्या घोषणांना चक्क काळं फासत आहे. मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी आरोग्याचं शिक्षण देणारी संस्था, पण त्याच कॉलेज समोर साचलेली ही घाण, कुचलेला कचरा आणि पसरलेली दुर्गंधी हा एक उघड विरोधाभास. आरोग्यशास्त्र शिकवणारी संस्था, पण वातावरण मात्र रोग निर्माण करणारं. ज्या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणची चमकदार पाटी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं लावली आहे, त्या पाठीखालीच कचऱ्याचा ढिगारा वाढतोय. त्यावरून प्रश्न उपस्थित होतो, पाटी लावली की स्वच्छता होते का, की स्वच्छतेचा दिखावा करून नागरिकांना फसवलं जातंय? दरम्यान कॉलेज परिसरातील काही विद्यार्थी आणि नागरिक संतापले. एका विद्यार्थ्यानं सांगितलंय, आम्ही आरोग्यशास्त्र शिकतो पण रोज दुर्गंधी श्वासात घेतो, हे आमचं शिक्षण आहे का? तर एक नागरिक म्हणतो, पालिका फक्त पोस्टर लावते पण साफसफाईला कुणी येत नाही. ही स्वच्छता मोहीम नाहीये, ढोंग आहे. या ठिकाणी सिटी बस स्टॉपही आहे आणि दररोज हजारो नागरिक या मार्गाने प्रवास करतात. दुर्गंधी, माशा आणि घाणीमुळे श्वास घेणंही अवघड झालंय. पण प्रशासनाचं मौन अजूनही कायम आहे. शिस्त नसल्याचा ठपका नागरिकांवर ठेवून महानगरपालिका स्वतःची जबाबदारी झटकते, पण जनता आता गप्प राहणार नाही. या घटनेमुळे मोठा जागर निर्माण झालाय. आता लोक विचारत आहेत, आम्ही कर भरतो पण आम्हाला काय मिळतं? घाणीचं साम्राज्य. स्वच्छतेचं शिक्षण देणं ही केवळ पुस्तकी विषय नाही, ती जीवनशैली आहे. आता नागरिक सजग होत आहेत. घाण पाहून डोळं झाकणं थांबलंय. प्रशासनाला जबाबदार धरण्याची वेळ आली आहे, कारण केवळ ही घाण नाही, हा भ्रष्ट आणि निष्क्रिय यंत्रणेचा आरसा आहे. स्वच्छ भारताची सुरुवात पाटीनं नव्हे, प्रामाणिक कृतीनं होते. आता प्रश्न विचारण्याची, जबाबदारी मागण्याची आणि बदलाची लाट उठवण्याची वेळ आली आहे. कारण हा आवाज फक्त तक्रार नाही, तो जागृतीचा शंखनाद आहे. आय एम सिटीजन, जनतेचा आवाज, सत्याचं व्यासपीठ.